सर्व मराठी ओबीसीत येत आहे, त्यामुळे मराठा शिल्लक राहणार नाही। आता काही चर्चा करून फायदा नाही, सगळे आता कुणबीमधून येणारे आहेत। ओबीसी आयोग राहिला नाही, मराठा शिल्लक राहणार नाही। हरिभाऊ राठोड हे ओबीसीत फूट पाडण्यासाठी गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत आहेत, असा आरोप अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केलाय। प्रश्न काय तुमचा? प्रश्न काय सर, अधिवेशनाची सुरुवात होते। ओबीसी समाजाने सुद्धा चर्चेची मागणी केलेली आहे। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा सर्वोच्च न्यायालय ऐकणार आहे। त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं वाटतं का? मला असं वाटतं आता बाकीच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता दिसत नाही। याचं कारण असं आहे की सगळेच मराठा समाजाचे लोक जे आहेत हे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत। त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही, सगळे कुणबीच होणार आहे। म्हणजे बाकीच्या उपायाची काही गरज आहे असं मला काही वाटत नाही। पिटिशन होणार आहे आज दुपारी 1:30 वाजता, क्युरेटिव्ह पिटिशनवर चर्चा होणार आहे। मला आता उत्तर दिलं ना तुम्हाला, मी क्युरेटिव्ह पिटिशन करा, आणखी नवीन काय बिल आणा। अरे पण सगळेच्या सगळेच मराठा जर कुणबी म्हणून जर येत आहेत ह्या ओबीसीमध्ये, तर बाकी बाहेर कोण राहणार आहे? आता तुम्ही निराशाने बोलताय का? खरं चाललेलं आहे ना।